नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. बर्मुडा ट्रँगल, ज्याला डेव्हिल्स ट्रँगल असेही म्हणतात, ही एक शहरी आख्यायिका आहे जिथे अनेक जहाजे आणि विमाने रहस्यमय परिस्थितीत गायब झाल्याचे म्हटले जाते. बर्मुडा ट्रँगल म्हणजे अमेरिकेजवळचा असा भाग आहे जो फ्लोरिडा पासून प्लुटो रिको पर्यंत आणि बर्मुडा देशापर्यंत विस्तारलेला आहे. हा भाग त्रिकोणी दिसतो म्हणून याला बर्मुडा ट्रँगल म्हणतात. हा भाग 5 लाख स्क्वेअर माइल्स पर्यंत विस्तारलेला आहे. 1492 साली जेव्हा क्रिस्तोफर कोलंबस जगाचा शोध घेण्यासाठी निघाले आणि या ट्रँगलच्या भागात आले तेव्हा त्यांच्याजवळ असलेला कंपास चालणं बंद झालं, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. शिवाय इतिहासात अशीही नोंद आहे की रात्रीच्या वेळी ते प्रवास करत असताना आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी पाण्यात पडल्याचं त्यांनी पाहिलं आणि तशी नोंद करून ठेवली. आजपर्यंत बर्मुडा ट्रँगलच्या अनेक रहस्यमय कथा आपल्याला ऐकायला मिळतात. बर्मुडा ट्रँगल हे नाव 1964 सालात पहिल्यांदा वापरलं गेलं एका अर्गोसी नावाच्या मासिकामध्ये. बर्मुडा ट्रँगल मिस्ट्री नंतर इतकी प्रचलित झाली की त्यावर अनेक मासिकं, चित्रपट, गेम, व्हिडिओ आणि एक गाणं सुद्धा आलं. बर्मुडा ट्रँगलच्या भागात जहाज आणि विमानं का गायब होतात? काही जण सांगतात इथे एलियन्स आहेत, काही जण सांगतात इथे राक्षस आहे, तेच या विमानांना गायब करतात. कोण म्हणतं इथल्या समुद्रात आतल्या आत एक वादळ घोंगावतं जे इथल्या भागात विमानं आणि जहाज या क्षेत्रातून गेल्यावर बाहेर पडू शकत नाही. आता पाहूयात काही लॉजिकल कारण. पहिलं कारण सांगितलं जातं मॅग्नेटिझम. पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल हे 2 वेगवेगळे पॉइंट्स आहेत. जेव्हा कंपासच्या सहाय्याने उत्तर दिशा बघता तेव्हा कंपास तुम्हाला मॅग्नेटिक नॉर्थ पोल दाखवतो. खऱ्या नॉर्थ पोलची दिशा थोडी वेगळी असते, त्याला जिओग्राफिक नॉर्थ पोल म्हणतात. पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत जिथे मॅग्नेटिक आणि जिओग्राफिक नॉर्थ पोलची दिशा एकच आहे. अशा जागा आणि ठिकाणांना ॲगोनिक लाईन्स म्हणतात. या लाईन्स कालानं रूप बदलत असतात, पण मागच्या 200 ते 300 वर्षापासून 0 डिग्रीची ॲगोनिक लाईन आहे जी बर्मुडा ट्रँगलच्या आजूबाजूलाच आहे. त्यामुळे तिथे संभ्रम निर्माण होऊन तिथले मार्ग आणि ठिकाणं लक्षात येत नाहीत. दुसरं कारण शॅलो वॉटर. बर्मुडा ट्रँगलचा बराचसा भाग खोल नाही, इथलं पाणी शॅलो आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळात असं सांगितलं जातं जी जहाजं या भागात यायची ती अडकून पडायची. तिसरं कारण म्हणजे इथे वाहणाऱ्या चक्रीवादळांचं प्रमाण. जगात सर्वात जास्त चक्रीवादळं बघायला गेलं तर चीनचा यामध्ये पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर USA आणि क्युबाचा 3रा क्रमांक. USA मध्ये फ्लोरिडा जवळ हे प्रमाण जास्त आहे आणि फ्लोरिडा हे बर्मुडा ट्रँगलच्या अगदी जवळ आहे. चौथं कारण म्हणजे इथल्या समुद्रात असणारं मिथेन हायड्रेटचं प्रमाण. मिथेनच्या बुडबुड्यांमुळे पाण्याची घनता कमी होते. पाण्यात मड व्हॉल्कॅनोज असतात जे फुटतात आणि त्यातून मिथेन बाहेर येतं आणि हे जर एखाद्या जहाजाखाली झालं तर जहाज बुडण्याची शक्यता जास्त असते. 5वं कारण सायकोलॉजिकल आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला आजूबाजूला जास्त दिसायला लागते. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी इल्युजन इफेक्ट. बर्मुडा ट्रँगल हे असं एकच ठिकाण आहे का जिथे जहाज आणि विमानं गायब झालेत? तर नाही. जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत. युनायटेड स्टेट कोस्ट गार्डने तर म्हटलं आहे बर्मुडा ट्रँगल हा विमान आणि जहाजांसाठी हानिकारक आहे असे त्यांना मान्यच नाही. नक्की बर्मुडा ट्रँगल मागे काय आहे? मिस्ट्री की सायन्स?